नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी GS सिंगोले. माझी शाळा अभिनव विद्याविहार हायस्कूल पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. आपण देत असलेल्या प्रतिसादामुळे मी आज 35वा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व्हिडिओ तयार करीत आहे. आपला प्रतिसाद असाच मिळत राहील, त्यातून मला प्रोत्साहन, प्रेरणा मिळते. म्हणून मी सर्वप्रथम आपले माझ्या या 35व्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम. आज आपण वर्ग 10वी गणित भाग 2 प्रकरण दुसरे. मागच्या व्हिडिओमध्ये 10 व्हिडिओमध्ये आपण प्रकरण पहिले सिमिलॅरिटीचा अभ्यास केला. आज आपण प्रकरण दुसरे पायथागोरस थेरमचा अभ्यास करणार आहोत. पायथागोरस थेरम म्हटलं की आपल्याला 7वी पासून पायथागोरस थेरमचा परिचय आहे. आज आपण पायथागोरस थेरमच्या सुरुवातीच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या थेरमचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्ड ट्रायंगल आणि दुसरा त्याचाच करोलरी उपप्रमेय आहे जॉमेट्रिक मीन, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. या 2 थेरमचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिला थेरम सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्ड ट्रायंगल, समरूपता आणि काटकोन त्रिकोण. तसा पायथागोरस थेरम म्हटलं की काटकोन त्रिकोण आला आणि या काटकोन त्रिकोणाचा आणि अगोदर झालेल्या सिमिलॅरिटी प्रकरणाचा काय संबंध आहे यांच्यामधल्या संबंधाचा अगोदर अभ्यास करायचा आणि नंतर आपण पायथागोरस थेरमला सुरुवात करणार आहोत. मग याच्यावर एक 2 थेरम आहेत. पहिला आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम. या थेरमचं स्टेटमेंट असं आहे, in a right angle triangle if the altitude is drawn to the hypotenuse then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. पहा, in a right angle triangle म्हणजे एका काटकोन त्रिकोणामध्ये if the altitude is drawn to the hypotenuse, मग एक अल्टिट्यूड काढलाय कशावर? हायपोटेनसवर, शिरोलंब म्हणजे काटकोनातून कर्णावर काढलेला लंब. जर तो लंब आपण काढला काटकोनातून कर्णावर तर काय होते? देन द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. तर त्या लंबामुळे त्या काटकोन त्रिकोणाचे 2 त्रिकोणामध्ये रूपांतर होते. पण चमत्कार काय होते की ते दोनही त्रिकोण सिमिलर असतात मूळ काटकोन त्रिकोणासोबत, ओरिजिनल ट्रायंगल सोबत. आणि एवढंच न होता ते 2 ट्रायंगल स्वतःशी सुद्धा सिमिलर असतात. याचाच अर्थ असा होतो की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे तयार झालेले 2 त्रिकोण हे मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि परस्परांशी समरूप असतात. मग हा प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला फिगर काढावी लागेल. फिगर मध्ये काय काढावं लागेल? एक राईट अँगल ट्रायंगल काढावा लागेल, एक राईट अँगल ट्रायंगल आणि हायपोटेनसवर एक अल्टिट्यूड काढावा लागेल. पहा, एक ट्रायंगल काढला, त्याला नाव दिलं ABC आणि त्याच्यामध्ये राईट अँगल आहे B. आता B मधून एक अल्टिट्यूड काढायचा AC वर आणि त्याला अल्टिट्यूड दाखवण्यासाठी त्या ठिकाणी काटकोणाचं चिन्ह दाखवायचं आणि त्याला नाव दिलं D. BD हा अल्टिट्यूड हायपोटेनस AC वर काढलेला आहे. मग आता आपण याचं गिवन लिहू. गिवन म्हणजे काय? जी दिलेली माहिती आहे, जिच्या आधारे आपण आकृती काढलेली आहे, तेवढ्याच आकृतीला अनुसरून माहिती लिहायची. कोणता त्रिकोण काढला आपण कोणता त्रिकोण काढला? ABC. हा कोणता त्रिकोण आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. कोणत्या प्रकारचा आहे? राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यात कोणता कोण राईट अँगल आहे? B. अँगल B is 90 डिग्री, मीन्स ABC is equal to 90 डिग्री.
मग आपल्याला गिवन मध्ये काय लिहावं लागेल, ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इक्वल टू 90 डिग्री आणि बीडी इज परपेंडिक्युलर टू एसी. एवढी माहिती गिवन मध्ये लिहावी लागेल. दिलेली माहिती आहे. एक काटकोन त्रिकोण काढा. त्या काटकोनातून कर्णावर लंब टाका आणि त्याला बीडी नाव द्या. मग आता याचं गिवन मध्ये माहिती लिहिताना काय लिहायचं, इन ट्रायंगल कोणता, एबीसी, ए बी सी कॉमा angle B is equal to 90 degree. Angle B means angle ABC equal to 90 degree. ABC equal to 90 degree. Seg AD is perpendicular. Sorry, seg BD is perpendicular to AC. Hypotenuse AC. दिलेल्या माहितीनुसार आपण गिवन लिहिलं आकृतीचा आधार घेऊन. In triangle ABC, angle ABC is equal to 90 degree, sec BD perpendicular sec AC. तर टू प्रूव्ह, सिद्ध काय करायचे, देन नंतरचं विधान. द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. जे दोन ट्रायंगल तयार झालेत त्याच्यामध्ये एक ट्रायंगल आहे ए डी बी. अल्टिट्यूड काढल्यामुळं एबीसी चे दोन ट्रायंगल मध्ये रूपांतर झालं. एक आहे ए डी आणि बी आणि दुसरा तयार झाला बी डी आणि सी आणि मूळ ट्रायंगल एबीसी. हे तीनही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात. मग हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला इथं साध्य लिहावं लागेल. कोणता ट्रायंगल घ्यायचा पहिल्यांदा, ट्रायंगल ए डी बी. परत एकदा पहा, कोणता ट्रायंगल, ए डी बी. हा मूळ काटकोन त्रिकोणाशी म्हणजे कोणत्या, एबीसी सोबत सिमिलर असतो. ट्रायंगल एडीबी इज सिमिलर ट्रायंगल एबीसी. पहिलं साध्य आहे. आता दुसरं साध्य, दुसरा तयार झालेला ट्रायंगल कोणता, बीडी सी. ट्रायंगल बीडीसी हा इथं दिसतो पहा. ट्रायंगल बीडीसी सिमिलर मूळ काटकोन त्रिकोण एबीसी. ट्रायंगल बीडीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी. आता अल्टिट्यूड काढल्यानंतर जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात आणि ते परस्परांशी सुद्धा समरूप असतात. म्हणजेच कोणता, एडीबी आणि बीडीसी. पहा, एडीबी आणि दुसरा बीडीसी. ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी. हे आपलं साध्य आहे. हे सिद्ध करायचे. तीन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. मग पुढच्या स्लाइड मध्ये दिलेली माहिती आणि फिगर आपण ॲज इट इज घेतलेली आहे. आता या स्लाइड मध्ये आपल्याला प्रूफ पाहायचा आहे. याचा प्रूफ आता याला सिद्ध करायचंय आपल्याला. या थेरमला सिद्ध करण्यासाठी काय करावं लागते पहा. ट्रायंगल हा एडीबी आणि मूळ ट्रायंगल एबीसी चा जर विचार केला तर तुमच्या सहज लक्षात येईल की एडीबी आणि एबीसी हे दोन त्रिकोण सिमिलर आहेत. त्याचं सिंपल आणि साधं कारण आहे ए ए टेस्ट. पहा, याच्यामध्ये हा ए अँगल, ए डी बी मध्ये ए अँगल आणि ए बी सी मधला ए अँगल कॉमन अँगल आहे आणि ए डी बी मध्ये डी 90 डिग्री आहे आणि ए बी सी या मोठ्यामध्ये बी 90 डिग्री आहे. म्हणजे दोन संगत कोणांच्या जोड्या एकरूप आहेत या दोन त्रिकोणामध्ये. कोणत्या, एडीबी आणि एबीसी मध्ये. अँगल ए हा कॉमन अँगल आहे आणि इकडचा डी हा डी अँगल आणि एक मिनिट, हा डी अँगल आणि हा बी अँगल कॉमन आहे. मग आपल्याला कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे सुरुवातीला, एडीबी आणि एबीसी. मग तेच दोन ट्रायंगलचे अगोदर आपण नाव लिहू. इन ट्रायंगल एडीबी अँड ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एडीबी अँड ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल ए पहा, अँगल ए हा बीएडी
आणि BAC मध्ये कॉमन अँगल आहे. अँगल याचं पूर्ण नाव काय लिहिलं? DAB अँड ABC हे काय आहेत? कॉमन अँगल आहे. हा A अँगल दोन्हीही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे. आता या लहान ट्रायंगल मधला हा D अँगल आणि मोठ्या मधला हा B अँगल कॉन्ग्रंट आहे. याचं कारण काय आहे? इच 90 डिग्री. अँगल ADB अँड अँगल ABC इच 90 डिग्री. आता पहिल्या त्रिकोणातले दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन संगत कोणांशी एकरूप आहेत म्हणून ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात. कोणते? ट्रायंगल ADB and triangle ABC are similar. Triangle ADB is similar triangle ABC by AA test. आता याला इक्वेशन नंबर 1 दिला. आता दुसऱ्यामध्ये काय दाखवायचंय? BDC आणि ABC सिमिलर. त्याचप्रमाणे आपण लिहू ट्रायंगल BDC and triangle ABC. In triangle BDC and triangle ABC मध्ये आता इकडचा खालचा ट्रायंगल आहे BDC आणि ABC. आता C दोन्ही मध्येही कॉमन अँगल आहे. कॉमन कोणता अँगल? अँगल C लहान त्रिकोणामध्ये आणि अँगल C मोठ्या त्रिकोणामध्ये कॉमन अँगल आहे. म्हणून अँगल नाव लिहिताना काय लिहिले? BCD अँड अँगल ACB कॉन्ग्रंट आहेत कॉमन अँगल असल्यामुळे. आता इकडून 90 डिग्रीचा अँगल आपण दाखवू. हा 90 डिग्रीचा अँगल आहे. BDC मध्ये हा 90 असल्यामुळे रेषीय जोडीतील हा दुसरा कोण सुद्धा 90 अंशाचा असेल. मग आता हा अँगल 90 डिग्रीचा आहे छोट्या त्रिकोणामध्ये आणि मोठ्या त्रिकोणामध्ये हा ABC अँगल 90 डिग्रीचा आहे. आता हे दोन ट्रायंगल परत दोन अँगल परत कॉन्ग्रंट होतील आणि त्याचं कारण परत इच 90 डिग्री येईल. BDC कॉन्ग्रंट अँगल ABC इच 90 डिग्री. परत हे दोन ट्रायंगल कोणते? ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC बाय AA टेस्ट. आता 1 आणि 2 चं जर निरीक्षण केलं तर तिसरं साध्य आपलं सहज सिद्ध होईल. ADB सिमिलर BDC. इक्वेशन 1 मध्ये ADB हा ABC सोबत सिमिलर आहे आणि इक्वेशन 2 मध्ये इकडं 1 मिनिट लक्ष द्या. इक्वेशन 1 मध्ये ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC आहे आणि इक्वेशन 2 मध्ये ट्रायंगल BDC सिमिलर ABC आहे. चा अर्थ काय होतो? जर ADB सिमिलर असेल ABC सोबत आणि ABC सिमिलर असेल BDC सोबत तर ADB आणि BDC सिमिलर होतात. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 कोणते अँगल पहा? ADB and BDC. Therefore, angle ADB and similar angle BDC. कारण हे ABC सिमिलर असल्यामुळे ADB आणि BDC सिमिलर झाले. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 याला इक्वेशन नंबर 3 द्या. आता इक्वेशन 1, 2 आणि 3 चा जर विचार केला तर सहज सांगू शकता ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC अँड सिमिलर ट्रायंगल ABC बाय ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी. जर पहिला त्रिकोण दुसऱ्याला समरूप असेल, दुसरा तिसऱ्याला समरूप असेल तर पहिला आणि तिसरा सिमिलर असतो किंवा ते तिन्ही एकमेकांसोबत सिमिलर असतात. ही ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी सांगते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली होती. फ्रॉम 1, 2 and 3 इक्वेशन नंबर ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC हे दोन लहान ट्रायंगल आणि याला सिमिलर आहे ट्रायंगल हा मोठा ABC. तिन्ही ट्रायंगल एकमेकांसोबत सिमिलर आहेत बाय ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी. अशा प्रकारे हा थेरम आपण इथं सिद्ध केला. काय होतं थेरम? काटकोनातून कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते दोन त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि परस्परांशी समरूप असतात हे सिद्ध करायचं होतं.
मग दिलेल्या माहितीनुसार आपण आकृती काढली, आकृतीवरून गिवन लिहिला, टू प्रूव्ह लिहिला आणि साध्य लिहिलं. साध्य लिहिताना पहिले दोन ट्रायंगल, पहिला ज्याच्यामध्ये ए कॉमन असणारे दोन ट्रायंगल, शिरोबिंदू ए, सुरुवातीला कोणते दोन ट्रायंगल घेतले, ए शिरोबिंदू कॉमन असणारे दोन ट्रायंगल कोणते आहेत, ए डी बी आणि ए बी सी, मोठा एक, हा छोटा आहे का मोठा आहे, आणि दुसऱ्यांदा जोडीमध्ये सी कॉमन असणारे दोन ट्रायंगल घेतले, अँगल सी कॉमन असणारे, म्हणजे कोणता, बी डी सी, आणि हा परत मोठा आला ए बी सी, आणि तिसऱ्या वेळेस हा ए डी बी आणि बी डी सी. मग हे पहिले दोन ए ए टेस्टनं आपण सिमिलर दाखवले, आणि एक आणि दोन वरून हे हा पहिला आणि दुसरा ट्रायंगल सिमिलर आहे असं दाखवलं. 1, 2, 3 वरून पहिला, दुसरा आणि तिसरा तिन्ही एकमेकांसोबत सिमिलर आहेत बाय ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टीनुसार. याच थेरमचा एक करोलरी आहे, उपप्रमेय आहे, ज्याला आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन असं म्हणतो. याही थेरम मध्ये सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगलचाच वापर केलेला आहे. थेरम असा आहे, इन अ राईट अँगल्ड triangle, the perpendicular segment to the hypotenuse from opposite vertex is the geometric mean of the segment into which the hypotenuse is divides. पहा परत एकदा, in a right angled triangle, the perpendicular segment to the hypotenuse from opposite vertex, पहिल्याचा आणि याचा गिवन जवळपास म्हणजे सारखाच आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेला एक लंब आहे, त्याच्या अपोजिट वर्टेक्स म्हणजे काटकोणातूनच काढलेला शिरोलंब आहे. इज द जॉमेट्रिक मीन, हा जॉमेट्रिक मीन असतो कशाचा, ऑफ द सेगमेंट्स इनटू विच द हायपोटेनस इज डिवाइड्स, त्या परपेंडिक्युलर सेगमेंटनं हायपोटेनसचे जे दोन तुकडे होतात त्यांचा हा परपेंडिक्युलर जॉमेट्रिक मीन असतो. चला तर मग आपण या थेरमचा फिगर काय आहे ते पाहू. परत सेम पहिल्यासारखीच फिगर, ट्रायंगल ए बी सी, अँगल बी इज 90 डिग्री, बी डी परपेंडिक्युलर टू ए सी. पहा दिलेल्या माहितीनुसार इन ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल काढला, बी काटकोन दाखवला म्हणजे राईट अँगल ट्रायंगल झाला. द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम वर्टेक्स, अपोजिट वर्टेक्स, पहा परपेंडिक्युलर टाकला हायपोटेनसवर, कुठून काढला, त्या बाजूच्या हायपोटेनसच्या अपोजिट वर्टेक्स म्हणजे बी हा त्याचा अपोजिट वर्टेक्स आहे, विरुद्ध शिरोबिंदू, बी मधून कर्ण ए सी वर आपण लंब टाकला. आता या लंबामुळे या कर्णाचे जे दोन भाग होतात, या लंबामुळे या हायपोटेनसचे डिव्हाइड झाल्यानंतर टू पार्ट होतात, एक होतो एडी आणि दुसरा होतो बीडी. मग आपल्याला इथं साध्य काय सांगितलंय, परपेंडिक्युलर सेगमेंट इज द geometric mean of the segments into which the hypotenuse is divides. पहा हा जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे, या परपेंडिक्युलर बीडी ची जी लांबी असेल, या लांबीची जी काही संख्या असेल, हा बीडी हा एडी आणि डीसी यांचा जॉमेट्रिक मीन असतो. गिवन लिहिण्याच्या, गिवन लिहू अगोदर, गिवन मध्ये इन ट्रायंगल ABC, angle B is right angle, angle ABC equal to 90 degree, segment AD perpendicular segment किंवा hypotenuse BC, म्हणून याचे तुकडे झालेत A डॅश D डॅश आणि C. या D मुळे AC या हायपोटेनसचे दोन भागामध्ये, दोन पार्ट मध्ये विभाजन झालं, एक झाला एडी आणि दुसरा झाला डीसी. मग बीडी हा एडी आणि डीसी चा जॉमेट्रिक मीन असतो. टू प्रूव्ह लिहिण्याच्या अगोदर आपल्याला टू प्रूव्ह मध्ये काय लिहायचं की बीडी हा एडी आणि डीसी चा जॉमेट्रिक मीन आहे. मग जॉमेट्रिक मीन म्हणजे काय आहे ते आपण अगोदर पाहू. जॉमेट्रिक मीन, इफ बी स्क्वेअर इक्वल टू ए इंटू सी,
then B is the geometric mean of A and C. B हा A आणि C चा geometric mean कधी असतो? जेव्हा B चा वर्ग हा A आणि C यांच्या गुणाकाराच्या बरोबर येतो, तेव्हा B ला A आणि C चा geometric mean म्हणतात. समजा तीन संख्या परंपरित प्रमाणात असतील A, B, C. B is the geometric mean of A and C. Means A upon B equal to B upon C येते. B into B is B square is equal to A into C. B is a geometric mean of AC. थोडक्यात लक्षात घ्या की B जर AC चा geometric mean आहे, याचा अर्थ असा होतो की B चा वर्ग आणि या दोघांचा गुणाकार समान असतो. मग आता इथं काय आहे? BD. हा BD. BD स्क्वेअर हा कशाचा geometric mean आहे? AD. AD into DC. AD into DC. BD is the geometric mean of AD and DC. आता प्रूफ मध्ये आपल्याला मागच्या थेरम मध्ये आपण अभ्यास केला. आता लक्षात घ्या, BD बाजू असणारे दोन ट्रायंगल आपल्याला निवडायचे. तिथं BD बाजू असणारा ट्रायंगल कोणता आहे? हा BD साइड असणारा. BD कॉमन असणारे दोन ट्रायंगल कोणते आहेत? हा ADB आणि दुसरा BDC. यावेळेस ABC येणार नाही. ADB आणि BDC हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही? आहेत. कारण याच्या अगोदरच्या थेरम मध्ये आपण कोणत्या सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल या थेरम मध्ये अभ्यास केला की काटकोनातून कर्णावर काढलेल्या लंबामुळे जे दोन ट्रायंगल तयार होतात ते परस्परांशी सिमिलर असतात. चाच आधार घ्यायचा आपल्याला आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून सांगायचं. इन ट्रायंगल ABC मध्ये सुरुवातीला आपण या ट्रायंगल ABC मध्ये जेव्हा आपण कोणत्याही थेरमचा उपयोग घेतो तेव्हा तो कोणत्या ट्रायंगल मध्ये कोणता शिरोलंब कोणत्या कर्णावर टाकलाय हे लिहिणं सुरुवातीला गरजेचं आहे. BD परपेंडिक्युलर टू AC. मग लिहा इन ट्रायंगल ABC राईट अँगल ट्रायंगल ABC BD परपेंडिक्युलर हायपोटेनस AC. मग बाय युजिंग सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल नुसार हा एक ट्रायंगल वरचा कोणता ADB आणि दुसरा कोणता ट्रायंगल हा BDC सिमिलर असतात. अँगल ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC कारण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. देअरफॉर आता हे दोन ट्रायंगल घेण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता? आपल्याला हेच दोन ट्रायंगल का घेतले आपण? कारण याच दोन ट्रायंगल मध्ये BD आहे. BD हा सेगमेंट आहे आणि आपल्याला BD चा वर्ग पाहिजे म्हणून BD दोन वेळा येणं गरजेचं आहे गुणोत्तरामध्ये. मग इथं BD कुठे आहे? पहा, इथं एकदा BD आणि इकडे एकदा BD आहे. मग इथं रेशो लिहिताना तीन संगत बाजूंचे गुणोत्तर लिहिण्याची आवश्यकता नाही. BD बाजू असणारेच दोन गुणोत्तर मांडा. मग पहिल्यांदा आपण BD बाजू असणार गुणोत्तर मांडू. BD च्या संगत कोणती आहे? DC. B आणि D सोबत DC. पण हे DB झाले, याला B अगोदर आणि D नंतर लिहू. पहा BD डिवायडेड बाय DC इज इक्वल टू, आता दुसरी जोडी कोणती घ्यायची? हे BD इकडच्या BD सोबत हा AD आहे. AD आणि हा BD इज इक्वल टू AD डिवायडेड बाय BD. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपलं साध्य सिद्ध झालं. आणि हे लिहिण्याचं कारण काय आहे? करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल याला शॉर्ट मध्ये आपण CSST असं म्हणतो. CSST च्या अनुसार सिन्स लिहिले आपण. आता इथं काय तर मग क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये BD इंटू BD इज BD स्क्वेअर. पहा इकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये BD इंटू BD इज BD स्क्वेअर इक्वल टू हा AD इंटू DC. आपलं साध्य सिद्ध झालं.
थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय आहे? जो कर्णावर काढलेला जो शिरोलंब आहे तो कर्णाचे जे दोन तुकडे होतात त्याचा जॉमेट्रिक मीन असतो. मीन्स BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. आणि शेवटी आपण असं लिहू याचा आधार घेऊन की बी स्क्वेअर इज इक्वल टू A इंटू C असेल तर B इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C. इथं काय होईल? BD स्क्वेअर इक्वल टू AD इंटू DC आहे. बी स्क्वेअर इक्वल टू A इंटू C होता. मग आता BD स्क्वेअर इक्वल टू AD इंटू DC असल्यामुळे काय होईल? BD is the geometric mean of AD and DC. Therefore, sec BD is the geometric mean of sec AD and DC. जेव्हा जेव्हा काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनातून कर्णावर काढलेल्या लंबामुळे त्या कर्णाचे जे दोन भाग होतात तो त्या लंबाचे ते दोन भाग तो लंब जो असतो तो जॉमेट्रिक मीन असतो एडी आणि डीसीचा. मग आपण परत एकदा थोडक्यात या दोनही थेरमचा इथं चर्चा करू. पहिला थेरम होता सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल आणि दुसरा होता थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. दोन्ही थेरमची थोडक्यात माहिती अशी आहे की काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनातून कर्णावर काढलेल्या लंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी सिमिलर असतात आणि तेच दोन त्रिकोण परस्परांशी सिमिलर असतात. दुसरा थेरम थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतो? परत तीच दिलेली माहिती आहे. काटकोन त्रिकोणात काटकोनातून कर्णावर काढलेला जो लंब असतो तो लंब कर्णाचे जे दोन भाग होतात त्यांचा जॉमेट्रिक मीन असतो. आज होमवर्क मध्ये आपण याच दोन थेरमचा अभ्यास करावा. फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड द थेरम ऑफ सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल अँड थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन अँड कीप इट इन युअर माइंड अँड रिवाइज इट बाय रायटिंग 4 or 5 टाइम्स. 3-4 वेळेस लिहा आणि व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही हा माझा व्हिडिओ मन लावून ऐकला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्स. कोरोना महामारीचं संकट अजून संपलेलं नाही म्हणून आपण आपल्या घरच्यांची आणि स्वतःची काळजी घ्यावी. कुठेही बाहेर आपण जाऊच नाही आणि जाण्याची जर वेळ आली तर मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि आपण आपल्या घरी सुरक्षित राहावं एवढी अपेक्षा करतो. स्टे होम, स्टे सेफ. Thanks. See you again.